गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी आहे उदय कुर्तकोटी, हरणई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी इथून बोलतोय. आज आहे 20 जानेवारी 2025. मी आज रात्री व्हिडिओ बनवत आहे. त्याचं कारण असं आहे की आज मार्केट प्रचंड पडलेलं आहे, तर त्याविषयी बोलायचं आहे. सोनं चांदी ऑल टाईम हायला गेलेली आहे, त्याविषयी थोडंसं. आणि आपण एक शेअर मार्केटमध्ये कोर्स केलेला आहे, त्याला सुसंधी आल्यासारखं झालेलं आहे, कारण मार्केट पडलेलं आहे. तर मार्केट पडलेलं म्हणजे आपल्याला खरेदीची संधी. तर हे कसं साध्य करता येऊ शकतं याविषयी हा सगळा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत जरूर बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदी मार्केटमधून. आज दिवसभर मार्केट खाली जात होतं आणि शेवटच्या जवळजवळ तासाभरामध्ये ते पडलं म्हणजे पडलंच. घेऊ का काय करू शेअर्स असं होऊन गेलेलं होतं. आपण वर्षभर जी लिस्ट तयार करत होतो स्मॉल कॅपमधली फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्सची, आपण एक लिस्ट तयार करत होतो. ती कशी करायची वगैरे आपण गेल्या वर्षभरामध्ये शिकत होतो. तर त्याप्रमाणे आपण लिस्ट तयार केलेली होती आणि लिस्टमधले 10-12 शेअर्स तरी आज वार्षिक न्यूनतमच्या भावाला नक्की आलेले असतील किंवा जवळपास आलेले असतील. मी स्वतः असे जवळजवळ 7 का 8 शेअर्स खरेदी केले आज, का 9 केले. म्हणजे एवढे केले की मला वेळ पुरला नाही. मी जनरली खरेदी कधी करायचं हे सांगत असतो, तर खरेदी कधी करायची हे माहीत असून सुद्धा सगळी कॅल्क्युलेशन करेस तोपर्यंत मला, म्हणजे मी 1 वाजताच कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलेली होती, पण तरी पण मला वेळ पुरला नाही. आणि कसं मला शेवटपर्यंत हे शेअर्स घेता आले. फंडामेंटली स्ट्रॉंग, फक्त मार्केट पडल्यामुळे हे शेअर्स पडत आहेत. मार्केट वर आलं की हे सगळे शेअर्स परत वर जाणार आहेत, सगळे स्मॉल कॅपमधले शेअर्स. तर तुमच्याही बाबतीत असंच झालेलं असेल. माझाही पोर्टफोलिओ पूर्ण लालभडक झालेला आहे, कुठंही हिरवा नाही. सकाळी थोडाफार तरी माझा पोर्टफोलिओ हिरवा दिसत होता, पण संध्याकाळ म्हणजे दुपार होता 3:30 वाजता माझे सर्व शेअर लाल भडक झालेले होते. पोर्टफोलिओ पूर्ण लाल भडक. याच्याकरता मी म्हणलेलं आहे की आज माझंच असं नाही, सगळ्यांची हीच गत झालेली आहे. कारण शेअर 2-2, 3-3, 4-4, 5-5 टक्के, 7-7% पडलेले आहेत. त्याहून जास्त पडले असतील तर माझ्या दृष्टिक्षेपात नाही, कारण मी फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स काढलेले असल्यामुळे अगदी क्वचित एखादा शेअर 7%पर्यंत, बरेचसे 5%पर्यंत, 4%पर्यंत, 3%पर्यंत, 2% आणि 1% रेअरली काही पडलेले होते. मेजॉरिटी जे पडलेले होते ते 2 ते 3% दरम्यान पडलेले मला दिसत होते. तर ह्या मार्केटला आपल्याला संधी मिळालेली आहे हे समजा, आणि ह्या संधीचं सोनं कसं करायचं होतं याचाच आपला कोर्स आहे. तर संधीचं सोनं करणारा हा कोर्स असल्या कारणाने तुम्ही तो शिकावा असं मला वाटतं. आता आपण सोनं चांदीकडे वळू. सोनं चांदी आज प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे सोनं 1.5 लाख ओलांडून पुढं गेलं आणि चांदी ही 3,27,000च्या घरात गेली किलोला, आणि सोनं 10 ग्रॅमला. तर दोन्हीही, सोनं आणि चांदी दोन्हींनी आज ऑल टाईम हाय केलेला आहे. आणि आता आपल्याला फक्त बघायचं आहे, खरेदी करायची नाही, विक्री करायची नाही. लांबचा सोनं आणि चांदी याच्यामधला जो कल आहे हा वरचाच आहे आणि वरचाच राहणार आहे. ह्याचं भाकीत मी 13 डिसेंबरच्या व्हिडिओत केलेलं होतं की सोनं हे 1,45,000च्या पुढं जाईल आणि 1 महिन्यात जाईल, हे मी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे ही गोष्ट घडलेली आहे. तुम्ही जर का माझे
मागच्या वर्षीच्या एप्रिलमधले 4 एप्रिलपासनचे जर का व्हिडिओ पाहिलेत तर त्याच्यामध्ये मी वारंवार सांगत होतो की चांदी घ्या, चांदी घ्या. त्यावेळेस चांदी 92,000 रुपयाला होती आणि त्यावेळेपासून मी ओरडून ओरडून सांगत होतो की चांदी घ्या. मी स्वतः जमेल तेवढी चांदी घेतलेली आहे आणि आत्ता त्याचा भाव हा 3.5 पट झालेला आहे. अजून 1 वर्ष व्हायच्या आत मग 450% झालेले आहेत. म्हणजे 92,000ची चांदी आज 3,27,000ला पोचली आहे. म्हणजे 3.5% 3.5 पट झालेली आहे. म्हणजे 350% प्रॉफिट झालेलं आहे आणि मुद्दल मिळवलं तर 450% त्याचे झालेले आहेत. जर तुम्ही 100 रुपये गुंतवले असतील तर 450 रुपये झाले असते. तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढं कसं जाता येतं हेही आपल्या कोर्सचा भाग आहे. तर आता वळूया आपल्या कोर्सकडे. आपला जो कोर्स आहे हा सर्वसामान्य शेअर मार्केटचा कोर्स नाही. ह्याच्यात बेसिक किंवा ॲडव्हान्स या कुठल्याही गोष्टी शिकवल्या जाणार नाहीत. तर काय शिकवलं जाणार तर प्रॅक्टिकली पैसे कसे मिळवता येऊ शकतात याचे फंडे आणि फंडामेंटली स्ट्रॉंग्स आपण शेअर्स कसे निवडायचे, ते किती काळ होल्ड करायचे आणि त्याच्यानंतर विकताना मॅक्झिमम प्रॉफिट कसा मिळेल ह्या दृष्टीने आपण हे कसे विकता येऊ शकतात, ह्याची विक्री कशी करायची असते हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. याच्यासाठी बेसिक बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ऑलरेडी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत पण त्या तपशीलवार फारशा सांगितल्या जात नाहीत, कारण फ्री चॅनलमध्ये आपण सर्व माहिती देऊ शकत नाही, ती बोर होईल. तर अभ्यासाच्या दृष्टीने आपण जर ह्याच्याकडे बघत गेलो तर मात्र ही बोर होणार नाही. त्याच्यातनं आपल्याला भरपूर ज्ञान मिळवता येतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग प्रॅक्टिकली आपल्याला करून घेता येतो. माझा 42 वर्षाचा अनुभव आहे शेअर मार्केटच्या फील्डमधला आणि सोन्यामधला माझा अनुभव हा 47 वर्षाचा आसपास आहे. तर सोनं हे मी 47 वर्ष ट्रॅक करतोय. त्याच्यामुळे सोन्यामधले माझे अंदाज हे फारसे खालीवर होत नाहीत, आजपर्यंत झालेले नाहीत आणि 90%च्या वर माझे सर्व अंदाज बरोबर येतात. तर ह्या दृष्टिकोनातनं इतरांचाही फायदा व्हावा म्हणूनही मी हे व्हिडिओ करत असतो आणि त्याचाच कोर्समध्येही आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे की सोन्या चांदीमध्ये काय काय बघायचं असतं, कसं कसं बघायचं असतं, हेही आपल्या कोर्सचा भाग आहे. आणि शेअर मार्केटमध्ये फंडे काय काय आहेत, म्हणजे बरेचसे असे फंडे असतात की जे आपल्याला सर्वसाधारणतः लक्षात येत नाही. म्हणजे पेग रेशो म्हणजे काय आणि पेग रेशो आपल्याला शेअर निवडताना कशा प्रकारे उपयोगाला पडू शकतो किंवा शेअर तो ठेवायचा आहे की नाही ठेवायचा, विक्री करायची आहे का, ह्याच्यासाठी ही पेग रेशो कसा प्रकारे आपल्याला उपयोग करून घेता येतो, पीई बरोबर पेग रेशोचं काय रिलेशन असतं आणि पेग रेशोचं महत्त्व जास्त काय आहे, हे सगळं आपल्या कोर्सचा भाग आहे. तर ह्याच्याकरता जॉईन व्हायचं असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज पाठवा, तर पुढची मी सगळी माहिती पाठवून देईन त्याच्यामध्ये. या कोर्सला जॉईन होण्याकरता तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे आणि हे बेसिक नॉलेज हे प्रॅक्टिकल पाहिजे. म्हणजे तुमचं एक डीमॅट अकाउंट असायला पाहिजे आणि 6 महिने तुम्ही खरेदी विक्री केलेली असायला पाहिजे, किमान 6 महिने. त्याच्यापेक्षा जास्ती अनुभव असेल तर खूप चांगलं. आणि प्रॅक्टिकली कसे पैसे त्याच्यामधनं मिळवायचे आहेत हे आपण शिकतो. याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्मॉल कॅपमध्येच भर देण्यात आलेला आहे, कारण आपल्याला याच्यामधनं फक्त जगण्याकरता पैसे मिळवायचे नाही आहेत, ट्रेडिंगसारखे पैसे मिळवायचे नाही आहेत. आपल्याला मल्टीफोल्ड्समध्ये कसे पैसे मिळवता येतील, म्हणजे एखादा शेअर
आपण जे सिलेक्शन केलेले आहेत त्याच्यापैकी कुठले शेअर्स आपल्याला होल्ड करायचे आहेत की ज्यायोगे आपल्याला मल्टिपल्समध्ये प्रॉफिट मिळवता येईल, हा आपल्या कोर्सचा उद्देश आहे. तर या प्रकारे आपण पुढं जाणार आहोत आणि या प्रकारे पुढं जाण्याकरताच हा कोर्सची निर्मिती केलेली आहे. बेसिक तुम्हाला माहीत असणं, शेअर मार्केटमधलं बेसिक माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सर्व डिटेल्ससाठी रिप्लाय करीन. धन्यवाद मित्रांनो. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.